हाय हॅलो फ्रेंड्स. सो हॅपी दीपावली. तर दिवाळीतला आजचा पहिला दिवस आहे, नरक चतुर्थीचा. तर चला मग फराळ काढायला बसले. सकाळी खूप गडबड होती आणि श्रीने रात्रभर आम्हाला झोपायला दिलं नाही आहे, कारण खूप त्याला खोकला आणि ताप होता त्या कारणामुळे. तर त्यामुळे सकाळी आमची काही लगबग दाखवली नाही, काहीच असं काही नाही. सकाळी उठून आवरलं, पटापट अभ्यंगन स्थान वगैरे आम्ही करून घेतलं. तर आता फराळ काय केलंय तो दाखवते. जास्त काही करता आला नाही, कारण त्याची चिडचिड थोडी थोडी चालूच होती. तर जेवढा जमला तेवढा मी केलाय. हे बघा. तर ह्यावेळी अंदा थोडा कमीच झाला, नाही तर बऱ्यापैकी असतो 6-7 तरी आहे पदार्थ बनले जातात. यावेळेस 4च बनवले. तर दाखवते मी तुम्हाला. सो हे बघा, करंजी, ह्यात चकली आहे. जास्त काही केला नाही यांना. चिवडा आणि हे माझे लाडू खूप सुंदर बनतात. दरवेळेस मला आवडतात. बेसनचे लाडू असतात काही. हे बघा, आणि नाश्ता चालू आहे आमचा खाली. मुलीचे पप्पा बसले तयार होऊन. चला मग, आवडते व्हिडिओ आहे ते. तो हाय फ्रेंड्स. सो आम्ही नाश्त्याला बसलोय फराळ करायला. थोडं लेटच झालंय. तुझ्या काय म्हणणार? हॅपी दीपावली. श्रीवर हॅपी दीपावली. नाही, त्याची तब्येतच बरी वाटत नाही, काहीच करायला देत नाही तो व्यवस्थित आहे. तर आम्ही आता फराळ करून घेतो. हे बघा कसं झालंय पूजा. चांगलं आलंय. थोडं चकली थोडी म्हणतात थोडी नरम झाली, कारण मी घाईत केली होती ह्याच्यामुळे. तर बाकीचं व्यवस्थित झालं. दरवर्षी चकली बरी चांगली होती, आवडीने खातात खरं तर ठेवलंय थोडं पीठ, तर नंतरला करेल. काय पूजा चांगली आहे. लाडू कर ना आणि सांग ना. बॅकग्राऊंड टीव्हीचा आवाज चालू आहे. विनायक माळीचा व्हिडिओ चालू आहे त्यांचे बघायचे. दीपावलीचे आले आहेत ना. कसं झालंय? चांगलं झालंय. ते यंदा काहीच दाखवता नाही आलंय. हे बघा. हाय बोल. हाय कर. हाय कर. नरम आहे, गरम नाही आहे, पण नरमच पडलाय थोडं. चला मग संध्याकाळी भेटेल फटाके फोडताना मुलांना. थोडंसं काहीतरी. चला हॅलो फ्रेंड्स. सो आज लक्ष्मीपूजनचा दिवस आहे. कालचा पहिला दिवसाचा जो नरक चतुर्थीचा होता तो ब्लॉग्स काही पुढे कंटिन्यू केला नाही, कारण श्रीची तब्येत बरी नसल्या कारणामुळे. तर पूजा आहे माझ्याबरोबर आहे. तर आत्ताच आम्ही रांगोळी काढली, तुम्ही बघितलं असाल. तर छोटीशीच काढली, कारण श्री झोपलाय तोपर्यंत. ठीक आहे, पूजा पण नसली. पूजाने पण छान रांगोळी काढली, मी दाखवते तुम्हाला. तिने तुळशीच्या इथे गॅलरीमध्येच काढली आहे. तर कालचा व्हिडिओ करता नाही आला, कारण की दुपारनंतर तो झोपून गेला आणि मग चिडचिड चालू होती श्रीची. तर त्यामुळे हो ना पूजा. हो. तर मग राहून गेला. आणि संध्याकाळी काही मुलं फटाके काय फोडणार नाही होते, त्यामुळे आजच फोडणार होते लक्ष्मीपूजनला. तर आत्ताचे तुम्ही दाखवेन. खाली उतरलं होतं आम्ही, फटाके फोडले आहेत ते. तर चला मग, आता रांगोळी तर झाली आहे पूर्ण माझी. पूजाची दाखवते मी रांगोळी कशी आहे ती. सो ही आमची छोटीशी गॅलरी आहे. छोटी छोटी झाडं लावली आहेत मी. जसं ही पूजाची सायकल आहे, बघितली असेल तुम्ही कधी व्हिडिओत आली असेल तर. आणि ही सुद्धा इथे आहे, ती सुद्धा पूजाचीच आहे, लहानपणीची आहे. कोरफड लावलं इथे मी. ही बघा छोटीशी. तिने मी बाहेर काढेपर्यंत लक्ष्मीपूजन हॅप्पी दिवाळीमध्ये. पूजा कलर टाकायला हवा होता हॅप्पी दिवाळीमध्ये, ते झालं राहिलं आहे. पण छान काढली आहे तिने, खरंच खूप सुंदर काढली आहे. बघितली तर मी म्हणाली तिला करून की पूजा बाहेर काढायची होतीस ना. मस्त लिहिलंय बघा, लक्ष्मी हॅप्पी पूजन. हे बघा आमची तुळस किती मस्त कच्च झाली आहे. झाडंही छान झाली आहेत यावेळेस.
तशी तुळस चांगलीच होते म्हणा माझी. आणि हे बघा मस्त कळी येते. वाव, गुलाबाच्या झाडाला छोटीशी कळी येते. म्हणजे नवीनच झाड घेतलं होतं, त्याचे 2 फुलं मी काढली होती आणि आता हे पहिलंच फुल येतंय तिकडनं घेतल्यापासून. आणि आमचं सदाफुलीच आहे. पानवेल आहे पण ती काय आपली मनी प्लांट वाढत नाहीये, आहे तिथं स्थिर आहे. सो आता माझी दाखवते. ही पूजाची झाली. बाहेर आता फटाक्यांचा आवाज सुरू आहे. तर पूजेची आता तयारी करायची आहे मला. आता पूजेची तयारी करायची आहे. पूजा इथेच आहे. श्रीला झोपवलंय कारण खोकत होता जरा. वातावरण पण असं की सर्दी खोकल्याची मुलं भरपूर आहेत. तर औषध चालू आहे त्याचं, वाफ पण देतोय आम्ही, हो ना. दुपारी इथे झोपाळा बांधला यांनी, दाखवते तुम्हाला. मजा आली आणि दोघेही पडले झोपाळ्यावरून आहे. तर ठीक आहे, खेळता खेळता होतं तर रडून झोपला त्यामुळे. तर आता संध्याकाळची पूजेची तयारी आहे, जेवण बाकी आहे. तर रांगोळी काढण्यातच वेळ गेला आहे. तरी अजून मला फुलांचा हार ओवायचा आहे, देवासाठी आहे. चला मग, काय पूजा करशील ना मदत आता? खूप कामं असतात दिवाळीमध्ये. मला दुपारीमध्ये मम्मा अगं किती काम करतेस तू करून, संपतच कशी नाही. म्हटलं काय संपतच नाही दिवाळीची कामं, म्हणजे कळतच नाहीत काय, वाढतच जातच. आणि मुलांना घेऊन करायचं म्हणजे खूपच अशक्य असतं सगळ्या गोष्टी करणं. सो चला मग दाखवते माझी रांगोळी. ही बघा छोटीशी काढली आहे, या वर्षीच काढली. नथ आणि असं कलश काढला, नाही तर मी नुसता कलश काढते छोटीशी अशी. आणि पूजाला सांगितलं साचेचे घाल करून फ्लोअरला. तर संध्याकाळी करूच, अजून थोडंसं फुलांचं वगैरे डेकोरेशन करते मी आवडीने सगळं. आणि ही इथे घातली आहे. तर चला मग. सो आता मी हार बनवायला घेते त्यांच्या गाडीसाठी. तर लक्ष्मीपूजन म्हणून गाडीची पूजा पण करावी म्हणून वाहनाची. तर आपली दसऱ्याला तर होते, पण दरवर्षी मी गाडीसाठी पण पूजा करते. तर त्याच्यासाठीच हार बनवते. हार खूप बाजारात महाग होते, म्हणाली घरीच करूया. झटकीपट होतात, हे नाही लागत तसं. पहिला आम्ही घरी करायचो, बाबांना करून द्यायचो, म्हणजेच माझ्या पप्पांनाही मदत करायचो. पूजा चालली खेळायला, तिचा टायमिंग झाला. बॉटल पूजा टायमात घरी या प्लीज. तो एकटा आणि मला कामं आहेत आज. पूजा गेली खेळायला. तुझ्या 6 o'clockला रिटर्न ना, सांगून ठेवलंय बजावून लवकर ये घरी करून. कारण पूजेचं पण आवरायचं आहे, तो झोपलाय तोपर्यंतच सगळ्या गोष्टी होतात, अन्यथा काही करायला मिळत नाही. तर आता पटापट मी होऊन घेते, कारण जेवण पण करायचं आहे. यांना यायला लेट होणार आहे थोडासा वाटतंय मला. तर चला. सो हे बघा गाडीसाठी हार तयार झाला आहे. एवढा मोठा केला आहे जवळजवळ, छान आहे, मस्त आहे. तर आता देवासाठी पण करायचं आहे. तर चला मग. सो हे बघा मस्तपैकी देवाचा हार माझा रेडी झाला आहे, घरीच केला आहे. मी घरीच करते शक्यतो, तरी होईल एवढं. फुलं जरा मस्त असतात ह्या टायमाला सीझनला. आणि हा गाडीसाठी हार केला, असाच सेम मी दरवाजाला पण लावला बाहेर आहे. तर आता आवरते, गडबड चालू आहे. श्री झोपलाय तोपर्यंतच होणार आहे. हे बघा ही रशी होती, खेळत होते खेळता खेळता पडली खाली. तर तो झोपलाय, रडून लागलं नाही म्हणा कोणाला, त्यामुळे बरं झालं. तर चला, नुसते खेळत असतात धावत पळत. तर दुपारी थोडं कामामध्ये मी भांडी असत होते, तोपर्यंत त्यांनी रशी झोपाळा बांधून दिला होता, मी म्हणा बांधला होता यांनी माहिनी. तर बांधला होता, पण तो रशी वाटतं ती हे झाली होती ना, खाली पडले. पण नशीब लागलं नाही कोणाला, कारण जास्त उंच ठेवलं नव्हतं झोपाळा. तो काही झोपलाय दिसतंय मला तिथे झोपलाय छान. तर म्हटलं झोपू दे. मग आता म्हटलं आवरते, कारण खूप वेळ कमी आहे, पूजेचं वगैरे आवरायचं आहे, त्यामुळे जेवणही बाकी आहे आपलं. तर चला मग
हॅपी लक्ष्मीपूजन सर्वांना पुन्हा एकदा. तर ब्लॉग्स कालचं कंटिन्यू ह्याच्यामुळेच झाला आहे, तर थोडं नाही होत आला. आज करेन पूर्ण तो त्यातलाच जॉईंट होईल, तर कदाचित ब्लॉग्स मोठाही होईल, दोन्ही मिळून आहेत म्हणून. तर चला मग बाय बाय. सो इथे मी देवाची आता पूजा मांडून घेतली सगळं व्यवस्थित पद्धतीने. तर लाईट गेली आहे आमच्याकडे, तर लाईटीचं काही खरं नाही. पाऊस चालू आहे, मी मगाशी दाखवलं तुम्हाला, लाईट खूप जोरात चालू आहे. ते फळाहार केलेत, आपले पैशांची पूजा, प्रसादी आणि आपल्या दागिन्यांची पूजा आणि देवीची पूजा करून घेतली, दीपदेवतेची. अशा पद्धतीने मी असे साध्या पद्धतीनेच करते. तुम्ही अजून कशा पद्धतीने करतात, वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येकाची. हे बघा, आता टॉर्च चालू केली आहे पूजाने पाठवून, तर व्यवस्थित अशी पूजा केली आहे मी साध्या सरळ पद्धतीने. तर चला मग, काही दाखवता आलं नाही कसं मांडायची होती ती पद्धत, कारण दाखवायचं होतं मला मी कशा पद्धतीने करते, तर हे राहून गेलं असतं. चला आता अशा पद्धतीने साध्या पद्धतीने घरी पूजा केली आहे मी देवीची. तर आता इथे आमच्या गाडीची पण पूजा करते, दरवर्षी मी करते लक्ष्मीपूजन म्हणून. तर आणि दसऱ्यालाही होते म्हणा. तर आता गाडीची पूजा करून घेतली. आणि छोटासा ब्लॉग्स आपला झाला आहे, तर लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा. नवीन चॅनलला असाल तर असे छोटे मोठे आपले ब्लॉग्स येणार आहेत छान छान. तर चला मग, लावला 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 लावला. ओढणी आधी पकडायची आपली. याच्यावर माचीस लावा ना, लाव ना पूजा एक एक. जा बाय, हळू जा, लाव. नाही लागलंय, लावा लावा तुझ्या जाणं लाव. सांगतो तिच्या मार्ग फोड, सगळे फोड मस्त आहेत ना. वन टाकायचं आहे, टाक श्री. आपोआप फुटतायत ते. श्री मस्त होते श्री. अरे हे बघ आहेत त्या, हे बघ. अरे श्री ते बघ ना आहेत, ते बघ आहेत. चलो सरोज मम्मी देते. टाक टाक लवकर. घे आता. मार 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 जोरात जोरात. ये